दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आणि त्यामुळे एक मोठा वाद निर्माण झाला। एकीकडे नीलम गोऱ्हेंवर आरोप करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तुटून पडलेत, तर दुसरीकडे पुण्यामध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाचा वणवा पेटवलाय। पाहुयात याच बद्दलचा हा एक स्पेशल रिपोर्ट। दोन मर्सिडीज दिल्या की एक पद, नीलम गोऱ्हे यांचं ठाकरेंना उद्देशून वक्तव्य। गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर आंदोलनाचा वणवा। दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद, दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद, दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून हे वक्तव्य केलं आणि पुण्यामध्ये आंदोलनाचा भडका उडाला। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनातल्या मुलाखतीत नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं। दोन मर्सिडीज दिल्या की एक पद दिलं जात असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केला। काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे, एकदा नीट ऐका। संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता। दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या या बोचऱ्या टीकेबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता कुठे आहेत मर्सिडीज दाखवा असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांना दिलं। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे। हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहावं। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरनं वाद निर्माण झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजोराच दिला, तर नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवर सुषमा अंधारेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। नीलमताईंनी काय दिलं नाही दिलं त्याच्याबद्दलची मला माहित नाही, परंतु गेल्या विधानसभेच्या वेळेला अनेक जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी पैसे देऊन आम्ही तिकीट घेतल्याचं जाहीर सुद्धा केलेलं आहे। पूर्वी हे कार्यकर्त्याला तिकीट देत होते, परंतु आता जे पैसे देईल त्याला तिकीट ही त्यांची भूमिका होती, म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं। त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोऱ्हेंनी कुठे ठेवले असतील बरं? म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना। कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून, मर्जी संपादन करून विश्वासघाताने पद मिळवणाऱ्या लोकांवर मी काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा नीलम गोऱ्हेंवर घणाघाती टीका करत पुरावे देण्याची मागणीच केली आहे। या बाईचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि हिने आता प्रूव्ह करावं, हिने आता प्रूव्ह करावं तू किती मर्सिडीज दिल्या, नंतर पलटी मारून जे बोलतेस ते तुला सांगितलं कोणी, त्यांची नावं सांगावी आणि आता तुला आम्ही सोडणार नाही। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरनं एकीकडे राजकीय आरोपांचा धुरळा उडालेला असताना पुण्यासह अनेक भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी देखील केली। आयुष्यभर मातोश्रीच्या नावावर जगल्यात अशा या ताईंनी मातोश्रीला मर्सिडीज दिल्या असतील तर त्यांनी 4 वेळा विधान परिषदेचा आमदार झाल्यात, तर त्यांनी किती मातोश्रीला दिल्यात ते सांगावं। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, काय जीएसटी बीएसटी जेवढे अधिकारी आहे सगळ्यांनी हिच्यावरती जावा। 25-30 मर्सिडीज दिली राहू बाई, आम्हाला एखादी द्या इथं मर्सिडीज दिला म्हणजे 25-30 पदांसाठी लाज नाही वाटत। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी कायमच उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं। अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत वेगवेगळे आरोप केले। त्यात आता नीलम गोऱ्हेंच्या आरोपांची भर पडलेली आहे आणि त्यावरून आंदोलनाचा भडकाही उडालाय। आता आंदोलनाचा हा वणवा आणखी किती पसरतो हे पाहायला हवं।
अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।